व्हॉट्सअप गुड आफ्टरनून गाईज. तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज आज तारीख आहे 25 मार्च आणि बऱ्याच दिवस झाले आपण काय ब्लॉग चॅनलवर टाकला नाही. तर आज परत नवीन ब्लॉग स्टार्ट करतोय. तर गाईज आता मी चाललो जरा बाहेर, थोडा काम आहे. आता आपण आहेत घरी, बघू शकता इकडचं लोकेशन. चला आता आपण हा ब्लॉग कंटिन्यू करू. गाडीत बसतोय आता आणि चला तर आता निघूया. दाखवतो मला आता पुढचा व्ह्यू. आपल्या घराच्या बाजूला पूर्ण कंपन्या आहेत, बघू शकता तुम्ही. इकडं सगळी गोडाऊन आणि इकडे आहे रिलायन्सचा वेअरहाऊस. आता दुपारच्या चांगलाच ऊन पडलाय बाहेर, थोडा कूल वाटतंय गाडीत. आता मी रस्ता आता पोहोचलोय आम्ही दहिसर मोरेला. तर इतर काय नुसतं ट्रॅफिक तर असतेच बघायला तर येतं, कारण त्या साईडची पण गाड्या येतात ना. बाहेर ऊन एवढा आहे का डॅशबोर्ड पूर्ण असा गरम झालाय. इथं पूर्ण असा हात ठेवला नुसता चटकं लागतात हाताला, एकदम गाडी हिट होते नुसती. आणि इकडे पूर्ण गोटावना दिसतात दहिसर मोरीच्या पुढे. भांडारलीमध्ये ट्रॅफिक बघू शकता तुम्ही. हे ट्रॅफिक तिथं असतं कारण आता मार्च एंडिंग चालू आहे, तर पूर्ण मोठ्या गाड्या सोडलेल्या आहेत रस्त्याला. आणि इकडं रोडचा पण काम चालू आहे जरा, बघू शकता किती ट्रॅफिक आहे. इकडं पूर्ण गोडाऊन आहेत आणि इथे जास्ती करून आपल्या टेम्पो, मोठ्या गाड्या, कंटेनर येत दिसतील. त्या कारण ट्रॅफिक आणि बाहेर बघू शकता किती धूळ उडते गाड्यांची. आणि ऊन पण तसंच आहे. दुपारी काय ट्रॅफिक वगैरे नसेल, डायरेक्ट निघू. तर इथं खूप ट्रॅफिक दिसते म्हणजे लागलेलीच आहे ट्रॅफिक. निघलो आता. इथं लागली, तिथं मोठा कंटेनर चाललेला आहे पाईपाचा भरून. मोठे पाईप होते तर तिथली सुटली आणि इथं परत ट्रॅफिक लागली. आता गोटे घरकडे पोचतोय आणि का आता किती वेळ लागतोय ट्रॅफिक मधून निघायला का माहित नाही. दुपारचा टायमिंग झालाय 1:30. आता ट्रॅफिक मध्ये किती वेळ अटकतो ते समजत नाही. बघू शकता गाइस मागे याच्यावर ट्रॅफिक लागलेली पूर्ण. कसले मोठे पाईप आहेत. किती 1 2 3 4 5 पाईप एक कंटेनरवर आहेत. एकदम लोड. रिस्क आहे की आहे. जर थोडासा इकडे तिकडे पाईप झाला तर सगळ्या गाड्या घेऊन जाईल आजूबाजूच्या. झालेले आहेत असे ॲक्सिडेंट खूप. म्हणून कुठे टाकली बघा, डायरेक्ट डोंगरांतून चाललाय तो. ट्रॅफिक मध्ये अटकलेलो तिथे. आता पुढे आलो. आता कालनभाटा सिग्नलवर थांबलो. इथे मागाशी एक गाडी दाखवलेली, हे बघू शकता तुम्ही. आता दोन गाड्या आहेत इथे. काकडे घेऊन चाललाय काका, पाणी बिनी विकतोय ट्रॅफिक मध्ये. आता तुम्ही या साखलीवर कसा याला अटकवला जातो आणि इथं एक वेल्डिंग करून पट्ट्या लावलेल्या आहेत लोखंडाच्या जाड्या, याच्यावर अटकलेले आहेत. रिस्की आहे खूप. तर गाईज आता इथं ट्रॅफिक सुट्टे आहेत आणि इथं मामा लोक असतील. आता कल्याण फाटा. नको मारू, चल. हे बघा जबरदस्ती काम. एक साईडची गाज पोचली.
सिस्टम आहे भाई काम करायची पण. आता पैसे व्हिडिओ काढतो म्हणला अजून पालायली तिकडे. डेंजर काम आहे यांचा. तर गाईज बरेच टायमानंतर आता ट्रॅफिक सुटली आहे. आता शिलपाट्याचा फ्लायओव्हर पकडून आपण जाऊया आता पुढच्या दिशेने. बघू शकता आता गाड्या किती स्पीडने येते ट्रॅफिकमध्ये सुटून आणि मोठी गाडी हळूहळू चढते वरती. चला तर गाईज आता आपण पण पुढे जाऊया. आपली गाडी जास्ती नाही, जास्तीत जास्त 50च्या स्पीडवर आहे. हा आहे शिलपाट्याचा फ्लायओव्हर. बघू शकता तुम्ही कसला बनवलेला आहे. आणि आहे शिलपाट्याचा व्ह्यू. बिल्डिंग बघू शकता, अख्खा डेव्हलप झालेला एरिया. मुंब्रा बायपासचा फ्लायओव्हर आणि आपल्याला जायचं आहे आता खालून. आता आपल्याला कौशाला जायचं आहे. हा डायरेक्ट बायपासला निघतो. आता पोचलोय कौशाला. गाईज इथे एवढी गर्दी असते ना, कुठल्या गाड्या कुठं मध्ये देतात डायरेक्ट. बाईक रिक्षा डायरेक्ट मध्ये टाकतात. आणि आता पोचतोय कौशाला. आहे कौशाचं कब्रिस्तान. इथंच आपल्याला पुढं जायचं आहे. आणि आता पार्किंगला जागा बघायला लागेल पहिला, कारण इथं पार्किंगला जागा नसते जास्त. गाईज इथंच आता गाडी आपण पार्क करू साईडला. इथंच दाबून लावतो गाडी आणि आपल्याला जायचं आहे तिथं. चला गाईज आता उतरून निघू आपण. गाडी आता बंद करतो. शकता कौशाचा व्ह्यू. आणि आता बसतोय गाडीत. तर गाईज आता जो काम होता तो झालेला आहे. आणि आता आधी गाडी स्टार्ट करायला गरम होत आहे. गाडीत काचा बिचा बंद आहे गाडीचा, बघू शकता. आधी आपण गाडी स्टार्ट करू. जरा कूल हॉट ठेवूया गाडी. तर आता गाईज जरा इथून पेपर घ्यायचे होते, हा काम होता. आता घेतलेले आहेत पेपर. आणि आता टायमिंग झालेलं आहे दुपारचे 2:40 झालेलं. आता 3 वाजतील 20 मिनिटात. आणि हा कौशाचा व्ह्यू. तर गाईज चला आता आपण इथून निघूयात. तर दुपार आहे म्हणून का वाटत नाही. संध्याकाळची एवढी ट्रॅफिक असते ना इथे, बघू शकता ट्रॅफिक. संध्याकाळच्या टायमामध्ये एवढा रस्ता फुल असतो ना, पाय ठेवायला जागा नसते. या नुसती गर्दीच गर्दी. आता दुपारी थोडी क्राऊड कमी आहे इकडे. संध्याकाळची खूप ट्रॅफिक असते इथे. पूर्ण रस्त्यावर अशी दुकान लागलेली असतात ना, खूप गर्दी. आणि इथं रिक्षा जास्त चालतात. मुंब्रा गावसा बोलला तर खूप रिक्षाचं ठिकाण आहे ती रिक्षा. आता बाहेर गरमी पण खूप आहे. 37 डिग्री सेल्सिअसवर तापमान आहे आता. वेदर चेक केला, ऊन बघू शकता तुम्ही. फुल ट्रॅफिक असते इकडे. आणि ही गाडी बघू शकता इथे, फुल डेंजर. परत पोचलो कल्याण पाट्याला. आणि बघू शकता इथे ट्रॅफिक, परत ट्रॅफिक लागली आहे गाईज. आता चाललेलो पुढं, परत येऊन ट्रॅफिकमध्ये फसलो. आता इथून किती वेळ लागतो निघायला बघू. आज आहे 25 मार्च आणि आज आहे चैत्र सप्तमी, पालखी सोहळा आई एकविरा. त्यानिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर अजून एक माणूस आलाय आणि तो बघून व्हिडिओ बघूनच पालाला तो. आणि अजून आता आपण ट्रॅफिकमध्ये आहे. दाखवलं तो थांबलाच ना, डायरेक्ट सुसाट निघून गेला.
मी देणार होतो आता चिल्लर त्याला, पण तो निघून गेला कॅमेरा बघूनच. तर गाईज आता घरी येऊन काही क्लिप्स घेतल्या नाही. तर आता झालेली आहे रात्रीचे वाजलेत आता 11. त्याच्या आधी काय क्लिप्स घेतल्या ना मी घरी पोचून. तर गाईज हा ब्लॉग आता इथेच एंड करू. भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तो गाईज आजचा प्रवास कसा झाला ते सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि कमेंट करा. तर आता हा ब्लॉग आपण इथेच थांबवूया. तर आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आता बाय बाय, गुड नाईट.